चला तर आज आपण मटारचा मसाले भात बघूया। त्यासाठी ते बासमती राईस 15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेला आहे। एक वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची। त्याचं हिरवगार ताजं वाटण करून घ्यायचं आहे। कुकरमध्ये आपण तूप फोडणीला टाकलेलं आहे। त्यामध्ये काही खडे मसाले ते परतून झाल्यावर त्यामध्ये कांदा पातळ उभा बारीक चिरून घेतलेला आहे। सोनेरी रंगावर कांदा परतून झालं की त्यामध्ये हिरवं वाटण बनवून घेतलं होतं ते सुद्धा परतून घ्यायचं। त्यानंतर मटार टाकायचा आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा। निथळून घेतलेले तांदूळ ह्यामध्ये टाकायचे आहेत। सगळं चांगलं परतून घ्यायचं। नंतर ह्यामध्ये गरम पाणीच घालायचं। गरम पाणी घालून झाल्यावर मीठ टाकायचं आहे अंदाजाने। सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं। 2 शिट्ट्या चांगल्या काढून घ्यायच्या आणि कुकर पूर्ण थंड झाल्यावर मग भात बघायचा। वाव, गरमागरम आपला ताज्या हिरव्या वाटणाचा आणि मटारचा मसाले भात आपला रेडी झालेला आहे। वरनं साजूक तुपाची धार सोडायची।